नमस्कार मित्रांनो, आपल्या गावात आज 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यातील पवित्र धोंड्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गावातील भाविकांची लगबग आणि पारंपरिक तयारी आणि भक्तिमय वातावरण अनुभवासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, मी नाही का एवढ्याच स्वयंपाकाकडे आलोय तर पहा गावातली मंडळी पोळ्यांसाठी डाळ धुवून शिजत टाकू राहिले. बा आता या टोपामध्ये डाळ धुवून मस्तपैकी टोपामध्ये शिजत टाकू राहिले ते. बरं का ते कांद्याचा घ्या काढून म्हणजे मग हे डाळ ठेवू आपण. परत निघणार नाही उचला का काय ना तरी काढी बिड नाही बाहेर मोठी काढी चिडत नाही होईल तर. पाट्यांवरतीच वाटली ना. तर मित्रांनो पहा, इथे नाही का पोळ्यांची डाळ शिजून ठेवले. आणि बाबा ह्या येत्या काय या सार एवढा फेस काढलाय सारासाठी. बरं काढ. हा लय फेस आहे. ह्या पहा मित्रांनो किती फेस काढलाय ह्या सार बनवायसाठी बरं का. फेस काढला ना सार एकच नंबर होते. आणि बाबा हे कांदा सारासाठीच ना. सारासाठी बुजून मसाला पाटे वाटायची. हा पहा मित्रांनो, हा बा कांदा काढायचा. पहा एवढं कांदा भुजून ठेवलं. एक टोपशीभर कांदे ते सारासाठी. आणि खोबरा 1-1.5 किलो असलंच आहे ना. 1-1.5 किलो खोबरा. आणि ह्या सारासाठी करायचे काय मसाला बनवायला पाटे वाटायचा. पहा मित्रांनो, आता एवढा मसाला ह्या टोपामध्ये चालाय. हा सगळा पाटे वाटला जाते. कारण सगळ्या धामणच्या बायात नाही का सगळ्या यायला त्या मसाला पोळ्या बनवण्यासाठी. तर चला मग तुम्हाला ना तिकडं पुराण वाटेल ते पण तुम्हाला दाखवणार आहे आज. तर मित्रांनो, आपण नाही का जिरं धोंड तयार करतात नाही का तिथं येऊन पोचलोय. चला मग मित्रांनो, तुम्हाला नाही का कसं धोंड तयार होतं ते कशा बनवतात त्या तुम्हाला दाखवून देतो. चला. इकडं काय धोंड बनवायचं काम चालाय काय. सख्य आहे तो काय करते. पहा मित्रांनो, इथे नाही का धोंड तयार झालं. पहा ह्या तवा आणि लय धोंड पुरते त्या ते इकडं लाटे त्या. साराचा मसाला तुमच्या का बनवा दिला काय. कार्तीची मम्मी आहे ना. एवढा मसाला होईल का तुम्हाला बनवून. आता
बरा झाला गटे आला तर मला मदत नाही का, तेवढाच मसाला पटकन होईल. तरी तुम्ही या दोघींनी एवढा मसाला करून ठेवला आहे. मित्रांनो पहा आता नाही का एवढं मोठ्याला भाताचं टोप उचलून आणलं पहा. आता तुम्ही बघू शकता इथे नाही का दोंड चालू पहा इथं दोंड तिला. हा मित्रांनो धोंड बनवून आणलं ते असं उकळत्या पाण्यामध्ये टाकून धोंड तयार केलं ते बा त्या बा असं टाकेल ते. तर पहा मित्रांनो उकळला उकळी पहा किती जबरदस्त आहे. या उकळीमध्ये धोंड टाकतात पहा. पहा मित्रांनो असं एक एक सोडावं लागत आहे. असं धोंड तयार केलं ते.
कोणी पाहुणे आले त्यांच्या बाबत आलेले त्यांच्या इथे भेट होऊ जय श्री बाबा. तर मित्रांनो, हा होता आमच्या इथल्या धोंड्याचा पहिला भाग. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा. चॅनल जर तुम्ही नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि मित्रांनो, हाईप पण करीत चला, म्हणजे तुम्हाला नाही का हाईप केल्याच्या नंतर तिथं कमेंट ठेवता येणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, हा होता ह्या धोंड्याचा कार्यक्रमाचा पहिला भाग. अजून एक व्हिडिओ तो नंतर येणारच आहे, पण तोपर्यंत मित्रांनो तुम्ही नाही का चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला मित्रांनो, आता आहे ना व्हिडिओ इथंच संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.